नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड जॉमेट्री लेसन नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा आज आपण पाहतोय प्रॅक्टिस सेट 5.1. प्रॅक्टिस सेट 5.1 पाहण्याआधी जर तुम्ही हे जे सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत तर त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे. तो जर पाहिला नसेल तर आधी तो व्हिडिओ पहा. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे हा आपला थर्ड व्हिडिओ आहे. फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे काय, डिस्टन्स फॉर्म्युला नेमका कसा डिराईव्ह झालेला आहे ते पण पाहिलेलं आहे. सो आज आपण पाहतोय डिस्टन्स फॉर्म्युलावरती आधारित काही प्रश्न उत्तरं. त्यातीलच पहिला प्रश्न आज आपण पाहतोय. पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ पॉईंट्स. सो या ठिकाणी आपल्याला काही पॉईंट्स सांगितलेले आहेत, त्यांचे कोऑर्डिनेट सांगितलेले आहेत आणि दोन पॉईंट्समधला डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स बिटवीन ए बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो जस्ट या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचं आहे आणि हे सॉल्व करायचं आहे. अजिबात अवघड नाही आहे आणि सगळे प्रश्न अतिशय इझी आहेत. हे प्रश्न तर बेसिक आहेत. याच्या पुढचे जे प्रश्न आहेत ते थोडेसे याच्यावरती असणारे थोडे हाय लेवलचे आहेत, जसं की आपण सॉल्व्ड एक्झाम्पल्समध्ये पाहिलेलं आहे त्याप्रमाणे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण हा प्रश्न सॉल्व करणार आहोत. ठिकाणी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण जे कोऑर्डिनेट्स आहेत तर ते लिहून घेऊया. एचे कोऑर्डिनेट्स आहेत 2,3 आणि बीचे कोऑर्डिनेट्स आहेत 4,1. सो ॲज पर अवर डिस्टन्स फॉर्म्युला आधी आपण या ठिकाणी एचे कोऑर्डिनेट्स आहेत त्याला एक्स किंवा x1 किंवा x2 आपण सपोज करणार आहोत. सो लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए बी, एक तर तुम्ही याला x1 x2 करू x1 y1 करू शकता किंवा x2 y2 तुम्हाला हवं असेल ते x1 y1 अँड दी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी x2 y2. ओके, सो आता या ठिकाणी x1 कोण आहे, y1 कोण आहे हे आपण सविस्तर लिहूया. सो x1 आहे 2, ओके, y1 आहे 3, x2 आहे 4, y2 आहे 1. आता आपण या ठिकाणी आपला जो डिस्टन्स फॉर्म्युला आहे तर तो वापरणार आहोत बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे तर डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए आणि बी इज इक्वल टू √x2 - x1 द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 द होल स्क्वेअर. आता या ठिकाणी x2 ची व्हॅल्यू जी की आपण इथे लिहिलेली आहे तर ती भरूया. म्हणजेच 4 - 2 द होल स्क्वेअर प्लस 1 - 3 दी होल स्क्वेअर. आता 4मधून जर 2 गेले तर काय राहतील, 2 राहतील, प्लस 1मधून 3 गेला तर -2 राहतील. सो आता या ठिकाणी 2चा स्क्वेअर 4 प्लस या ठिकाणी पण 4, 4 आणि 4 काय होतात 8. सो अंडररूट आलेला आहे 8. आता आपल्याला या 8ला बाहेर काढायला पाहिजे. सो त्यासाठी आपण काय करणार आहोत 4 × 2 काय होतात 8. आता 4 कोणाचं स्क्वेअर रूट आहे तर 2चं. सो 2ला आपण इथे लिहूया, इथे आपण आतमध्ये पण 2ला लिहूया कारण या 2चं स्क्वेअर रूट आपल्याला काढता येणार नाही. सो देअरफॉर डिस्टन्स बिटवीन ए बी काय आलेलं आहे 2√2. सो देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स A and B is 2√2. ओके, सो इन दिस वे आपण हे सॉल्व केलेलं आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ओके, त्यानंतर आता आपण पाहणार आहोत याच्या पुढचा प्रश्न. हे सगळे जे प्रश्न आहेत सेम याच मेथडने सॉल्व करायचे आहेत. पुढे आपल्याला पी आणि क्यू पॉईंट्स दिलेले आहेत. पी पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत -5, 7 आणि क्यू पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत -1, 3. ओके, सो पहिल्यांदा तर आपण लिहूया लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी बी x1, y1 अँड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट क्यू बी x2, y2. ओके, आता यामध्ये x1 कोण आहे, y1 कोण आहे ते पण आपण खाली लिहिणार आहोत. सो x1 इज इक्वल टू आहे -5, y1 इज इक्वल टू आहे 7, x2 इज इक्वल टू आहे -1, y2 इज इक्वल टू आहे 3. सो बाय द डिस्टन्स फॉर्म्युला
मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करून हा व्हिडिओ पाहू शकता, कारण हा व्हिडिओ मी 1080p या क्वालिटीमध्ये रेकॉर्ड करते. सो त्याच्यामुळे तुम्ही या व्हिडिओची क्वालिटी वाढवू शकता. सो या ठिकाणी बाय द डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स P अँड Q इज इक्वल टू, आपला फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहिणार आहोत की x2 मायनस x1 द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 द होल स्क्वेअर. x2च्या व्हॅल्यूज आणि x1च्या व्हॅल्यूज आपण इथे पुट करूया, म्हणजेच -1 मायनस -5 या ठिकाणी तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट टाका, प्लस या ठिकाणी आहे y2 जे की आहे 3 मायनस 7. ओके, सो या ठिकाणी आहे -1 मायनस -5. आता हे जे मायनस मायनस आहे तर हे ॲड होईल, म्हणजेच -1 प्लस 5 दी होल स्क्वेअर प्लस 3मधून जर 7 गेले तर काय राहणार आहेत -4 द होल स्क्वेअर. आता या ठिकाणी -1 प्लस 4 म्हणजेच काय होणार आहे, सबट्रॅक्शनच होणार आहे. सो 4 स्क्वेअर प्लस -4 स्क्वेअर, 4चं स्क्वेअर असणार आहे 16. आता -4 असो किंवा 4 असो, स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्हमध्येच येतो. सो 16. आता या ठिकाणी 16 प्लस 16 32. 32चं स्क्वेअर रूट आपण काढू शकतो का, नाही काढू शकत. सो याला आपण सिम्प्लिफाय करूया. आता आपण 16चं स्क्वेअर रूट काढू शकतो 4√2. सो हे आहे डिस्टन्स बिटवीन P अँड Q. So distance between point P and Q are 4√2. Okay, distance between points P and Q is 4√2. सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केले. आता आपण पाहणार आहोत यानंतरचा प्रश्न तिसरा. R चे कोऑर्डिनेट्स आहेत 0,3 आणि S चे कोऑर्डिनेट्स आहेत 0,5/2. ओके, सो आय होप की तुम्हाला क्लिअर दिसते. पेपर आपण रियूज करतो, पेपर वेस्ट नाही घालवायचे आपल्याला त्याच्यामुळे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण लिहूया लेट द कोऑर्डिनेट्स of point R be x1, y1 and coordinates of point S be x2, y2. सो या ठिकाणी x1 आहे 0, y1 आहे -3, x2 आहे 0, y2 आहे 5/2. ओके, सगळे नंबर्स करेक्ट आहेत का पाहायचं आहे आपण. ओके, सो आता या ठिकाणी बाय डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स बिटवीन पॉईंट RS इज इक्वल टू √x2 मायनस x1 द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 द होल स्क्वेअर. सो आता या ठिकाणी x2ची व्हॅल्यू काय आहे ती आपण घेणार आहोत. x2ची व्हॅल्यू आहे 0 मायनस x1ची व्हॅल्यू पण आहे 0. सो या ठिकाणी येणार आहे 0 मायनस 0 द होल स्क्वेअर प्लस y2ची व्हॅल्यू आहे 5/2 मायनस या ठिकाणी y1ची व्हॅल्यू आहे -3. ओके, सो या ठिकाणी तर 0 0 आहे त्याच्यामुळे या ब्रॅकेटचं काहीच आन्सर येणार नाही, त्याला आपण असंच कट करून टाकू किंवा फक्त 0 लिहूया. प्लस या ठिकाणी आहे 5/2 मायनस प्लस 3 द होल स्क्वेअर. आता याला आपल्याला सॉल्व करावं लागेल. आता याला कसं सॉल्व करायचं, तर याचं जे डिनॉमिनेटर्स आहेत त्याला आपण इक्वल करूया, म्हणजेच या ठिकाणी 2ने आपण 3ला मल्टिप्लाय करूया, म्हणजेच 5/2 प्लस 2 3 जार 6/2 द होल स्क्वेअर. आता आपण यांचे ॲडिशन करूया आणि स्क्वेअर फाइंड आउट करूया. सो 5 + 6 येणार आहे 11/2 द होल स्क्वेअर. आता या ठिकाणी आपल्याला 11चं स्क्वेअर घ्यायचं आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर 11चा स्क्वेअर घ्यायचा आहे आणि ते अंडररूटमध्ये आहे, म्हणजेच काय तर √121/4 याचा स्क्वेअर लिहिला आहे आपण. आता अंडररूटमधून बाहेर काढायचं आहे, म्हणजे परत या ठिकाणी 11/2 येणार आहे. सो डिस्टन्स बिटवीन RS इज इक्वल टू 11/2. ओके, सो अशा पद्धतीने आपण याला सॉल्व केलेला आहे. आता यानंतर आपण पाहणार आहोत या पुढील प्रश्न, जो की आहे फोर्थ सब क्वेश्चन. फोर्थ सब क्वेश्चनमध्ये कोऑर्डिनेट्स आहेत पॉईंट Lचे 5, -8 तुम्ही पुस्तकामध्ये पाहू शकता, आणि Mचे आहेत -7, -3. ओके, सो आता या ठिकाणी आधी आपण पहिल्यांदा लिहूया लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट L be x1, y1 and point M be x2, y2. Okay, so by the distance formula, distance between points L, M is equal to
x2 मायनस x1 द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 द होल स्क्वेअर. ओके, सो आता आपण सगळ्या व्हॅल्यूज घेऊया. आता मी या ठिकाणी x1 म्हणजे काय, y2 म्हणजे काय हे जर प्रत्येक व्हिडिओमध्ये लिहित बसले तर खूप वेळ जाईल. सो तुम्ही या ठिकाणी लिहायचं तर लिहू शकता की x1 आहे 5, x2 आहे -8. ओके, ते तुम्हाला लिहायचं तुम्ही लिहू शकता. आता या ठिकाणी x2 आहे -7 मायनस x1 आहे 5 द होल स्क्वेअर प्लस y2 आहे -3 मायनस मायनस y1 आहे 8. ओके, सो आता या ठिकाणी वजा वजा अधिक होणार आहे म्हणजेच -7 -5चं या ठिकाणी होणार आहे -12 द होल स्क्वेअर प्लस या ठिकाणी आहे -3 प्लस 8 द होल स्क्वेअर. आता या ठिकाणी -12चं स्क्वेअर तुम्हाला घ्यायचं आहे. सो आधी आपण याचे ॲडिशन करूया आणि मग आपण याचा स्क्वेअर घेऊया. ॲडिशन नाही, या ठिकाणी सबट्रॅक्शन होईल. 8तून 3 गेले 5चा स्क्वेअर. सो या ठिकाणी 12चा स्क्वेअर 144 प्लस 5चा स्क्वेअर 25 म्हणजेच या ठिकाणी येणार आहे 9 आणि इथे येणार आहे 6 आणि इथे येणार आहे 1. सो 169 कोणाचा स्क्वेअर आहे 13. सो 169चं स्क्वेअर रूट येणार आहे 13. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन LM येणार आहे 13. ओके, सो डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स L अँड M इज 13. अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केलं. इथे जस्ट तुम्हाला x1 काय आहे y1 काय आहे ते लिहायचं आहे, एवढंच काम करायचं आहे. आता आपण पाहणार आहोत 5th सब क्वेश्चन. सब क्वेश्चनमध्ये जे कॉर्डिनेट्स आहेत तर ते आपण लिहूया. पॉईंट आहे ती कॉर्डिनेट आहे -3,6 आणि आरचे आहेत 9,-10. ओके, सो लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट T be x1, y1 and r be x2, y2. ओके, सो आता आपण लिहूया x1 आहे -3, y1 आहे 6, x2 आहे 9, y2 आहे -10. सो बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स बिटवीन T, R, T आणि R या दोघांमधला डिस्टन्स इज इक्वल टू √ x2 मायनस x1 द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 द होल स्क्वेअर. आता या ठिकाणी x1ची व्हॅल्यू x1च्या जागेवरती, y1ची व्हॅल्यू y1च्या जागेवरती सगळ्या व्हॅल्यूज लिहायचे आहेत. x2 आहे 9 मायनस x1 आहे -3 प्लस या ठिकाणी y2 आहे -10 आणि y1 आहे -6 द होल स्क्वेअर. ओके, आता आपण या सगळ्यांचे ॲडिशन सबट्रॅक्शन जे काय आहे ते करूया. आता या ठिकाणी 9 मायनस -3 आहे म्हणजे 9 + 3 होईल. 9 + 3 काय होतात 12 होतात. सो 12 स्क्वेअर मायनस मायनस काय होणार यांचे ॲडिशन होणार आणि ॲडिशनमध्ये साईन मोठ्या नंबरचं म्हणजे मायनसचं साईन येणार. ओके, आता या ठिकाणी 12चं स्क्वेअर आहे 144 आणि 16चा स्क्वेअर असतो 256. सो आता आपण यांचे ॲडिशन करूया. 0 0 आणि 3. सो या ठिकाणी येणार आहे 4. ओके, सो याचा हातच्या इकडे येईल. सो अशा पद्धतीने √400 येणार आहे. आता 400 कोणाचं स्क्वेअर आहे तर 20चं स्क्वेअर आहे म्हणजे 400चं स्क्वेअर रूट काय येणार आहे 20. सो डिस्टन्स बिटवीन पॉईंट T आणि R इज इक्वल टू 20. ओके, सो अशा पद्धतीने आपण याला सॉल्व केलं आहे. आता यानंतर आपण पाहणार आहोत 6th सब क्वेश्चन आणि मग आपला पहिला प्रश्न संपणार आहे. सो आपण आता पाहतोय 6th सब क्वेश्चन. 6th सब क्वेश्चनमध्ये पॉईंट आहे W, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत -7/2, 4 आणि x 11, 4. ओके, सो तुम्ही या ठिकाणी लिहू शकता लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ W बी x1, y1 आणि कोऑर्डिनेट्स ऑफ x बी ते तुम्हाला लिहायचं आहे. आतापर्यंत आपण खूप वेळा लिहिले, सो तुमची प्रॅक्टिस झाली असेल. सो देअरफॉर x1 आहे -7/2, y1 आहे 4, x2 आहे 11, y2 आहे 4. ओके, सो 4 4 सेम आलेला आहे या ठिकाणी. आता आपण लिहूया बाय डिस्टन्स फॉर्म्युला. बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स बिटवीन W and X इज इक्वल टू √x2 मायनस x1 द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 द होल स्क्वेअर. सो या ठिकाणी x2 काय आहे x2 आहे 11 मायनस -7/2. याला आपण राऊंड ब्रॅकेट टाकूया, याला आपण स्क्वेअर ब्रॅकेट टाकूया. प्लस y2 आहे या ठिकाणी 4 मायनस 4 द होल स्क्वेअर. आता या ठिकाणी आहे 11 मायनस मायनस आहे मायनस मायनसचं होणार आहे या ठिकाणी प्लस 7/2 द होल स्क्वेअर प्लस 4मधून 4 गेले 0, 0चं स्क्वेअर पण 0. ओके, सो आता या ठिकाणी परत एकदा आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचे आहेत. सो 22/7/2 द होल स्क्वेअर प्लस 0. आता या ठिकाणी 22 मध्ये आपण जेव्हा 7 ॲड करू 29/2 द होल स्क्वेअर
आता आपण याआधी पण पाहिलं आहे की जेव्हा अशा पद्धतीने असेल तेव्हा याचा स्क्वेअर केला तरी पण आपल्याला सेमच नंबर्स मिळणार आहेत. सो आपण डायरेक्ट या ठिकाणी 29/2 लिहू शकतो, कारण स्क्वेअर करून परत ते अंडर रूटमध्येच घ्यायचं आहे, त्याच्यामुळे फक्त तेच नंबर्स येणार आहेत जे आपण इथे घेतलेत. सो त्याच्यामुळे डिस्टन्स बिटवीन WX इज इक्वल टू 29/2 असं लिहिलं तरी पण चालणार आहे. सो हे आहे पूर्ण एक्झाम्पल. आता यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 2. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 आहे डिटरमाइन वेदर द पॉईंट्स आर कोलिनियर, म्हणजे हे जे सगळे पॉईंट्स आहेत तर हे कोलिनियर आहेत की नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे. आता कोलिनियर आहेत की नाहीत हे आपण कसं ठरवतो, तर ते आपण ऑलरेडी या ठिकाणी जे एक्झाम्पल होतं आय थिंक 5th किंवा 6th नंबरचं याआधीचं एक्झाम्पल होतं प्रिव्हियस पेजवरचं, तर त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की पॉईंट्स कोलिनियर आहेत की नाही हे आपण कसं ठरवतो. आता कोलिनियर म्हणजे काय, तर जेव्हा तिन्ही पण पॉईंट्स एका सिंगल लाईनमध्ये लाय होतात, म्हणजे सपोज की ही एक लाईन आहे, याच्यावरती हे तिन्ही पण पॉईंट्स याच लाईनवरती जर लाय होत असतील तर मग याला आपण कोलिनियर पॉईंट्स असं म्हणतो. सो आता आपण बघूया हे जे पॉईंट्स आहेत तर हे कोलिनियर आहेत की नाही सगळे पॉईंट्स. फॉर आपण जे पॉईंट्स आहेत तर ते लिहून घेऊया. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 आपण पाहतोय त्यामधलं 1 आहे. पॉईंट्स तुम्ही बुकमधून पण बघून लिहू शकता. बीचे कोऑर्डिनेट्स आहेत 2, -5 आणि सीचे कोऑर्डिनेट्स आहेत -4, 7. ओके. सो आता फर्स्ट ऑफ ऑल तर आपल्याला प्रत्येक 2 पॉईंट्समधला म्हणजे याच्यामधला आणि याच्यामधला आणि याच्यामधला सगळ्यांचे डिस्टन्स फाइंड आउट करायचे आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण हे 2 पॉईंट्स घेऊया. सो लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट A इज इक्वल टू x1, y1. सेम असंच लिहायचं आहे. पॉईंट B लिहायचं आहे x2, y2. ओके. सेम तुम्हाला इथे लिहायचं आहे लेट द कोऑर्डिनेट्स आणि काय आहे ते. त्यानंतर जसं आपण या ठिकाणी A आणि Bचं घेतो आहे तसंच सेम आपल्याला B आणि Cचं पण घ्यायचं आहे. असंच कंटिन्यू करत राहायचं आहे आणि मग आपण सगळ्यांचा डिस्टन्स फाइंड आउट केल्यानंतर पुढे काय करायचं ते बघूया. सो आता या ठिकाणी आपला जो डिस्टन्स फॉर्म्युला आहे तर तो आपण घेऊया. डिस्टन्स बिटवीन A आणि B इथं तुम्ही लिहायचं असेल बाय डिस्टन्स फॉर्म्युला तर ते पण मेन्शन करू शकता. x2 - x1 द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 द होल स्क्वेअर. आता या ठिकाणी x2 काय घेतलेला आहे आपण, तर x2 आहे आपला 2. सो 2मधून 1 गेले द होल स्क्वेअर प्लस या ठिकाणी y2 आहे -5 -3 द होल स्क्वेअर. ओके. सो आता या ठिकाणी 2मधून 1 गेले तर 1चा स्क्वेअर प्लस -5 + 3 द होल स्क्वेअर, 1चा स्क्वेअर प्लस -5 + 3. आता वजा 5 आहे अधिक 3 आहे, अधिक वजा वजा होणार आहे आणि या ठिकाणी राहील -2 द होल स्क्वेअर. सो 1चा स्क्वेअर 1 प्लस -2चा स्क्वेअर 5. अशा पद्धतीने या ठिकाणी √5 आलेला आहे डिस्टन्स बिटवीन A आणि B. सिमिलरली आपल्याला या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन फाइंड आउट करायचं आहे B आणि C, पण त्याआधी आपण कोऑर्डिनेटचे पॉईंट्स लिहूया. सो लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट B इज इक्वल टू x1, y1 आणि या ठिकाणी लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट C इज इक्वल टू x2, y2. ओके. हे तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये लिहायचंच आहे. सो ते तुम्ही कंप्लीट सेंटेन्समध्ये लिहायचं आहे. आता या ठिकाणी परत आपण डिस्टन्स बिटवीन BC लिहूया. आता परत फॉर्म्युला न लिहिता आपण डायरेक्ट लिहिलं तरी पण चालणार आहे. म्हणजे x2 म्हणजेच काय -4. आता या ठिकाणी x1 आहे म्हणजेच 2 आहे, -4 -2 द होल स्क्वेअर आणि y2 म्हणजे 7 आहे आणि -5 दी होल स्क्वेअर. ओके. आता हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आता -4 -2 मायनस ॲडिशन होणार आहे. सो -6 द होल स्क्वेअर प्लस 7 + 5 द होल स्क्वेअर. सो आता या ठिकाणी -6चा या ठिकाणी स्क्वेअर होणार आहे 36 प्लस 7 आणि 5 12चा स्क्वेअर 144. सो या ठिकाणी तुम्हाला ॲडिशन करायचे 0 आणि 1 7 आणि 1 8 180 आलेला आहे. आता 180ची 4 करा, म्हणजेच तुम्ही एकतर 180ला जसं 4 करू शकता, जसं काही 2 × 2 करू शकता, 22 4 × 3 4 त्रिक 12 12 त्रिक 36 36 5000. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही 4 करू शकता. म्हणजेच या ठिकाणी जे डबलवाले नंबर्स आहेत त्यांना बाहेर घ्या. 2 आणि 3 डबल आहे तर त्यांना बाहेर घ्यायचं आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 आणि 3 येणार 6 आणि आतमध्ये काय राहिले 5. सो याचं उत्तर काय आलेलं आहे 6√5. ओके. हे झालं डिस्टन्स बिटवीन BC. आता आपण फाइंड आउट करतो आहोत डिस्टन्स बिटवीन AC. सो लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट A इज इक्वल टू x1, y1 आणि पॉईंट C इज इक्वल टू x2, y2. पुन्हा या ठिकाणी तुम्हाला डिस्टन्स बिटवीन AC घ्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही कोऑर्डिनेट्स जे आहेत तर ते तुमच्या पुस्तकामध्ये बघू शकता. कोऑर्डिनेट्स आहेत -4 -1 द होल स्क्वेअर प्लस या ठिकाणी आहे 7 -3 द होल स्क्वेअर. ओके.
सो -4 -1 मायनस मायनस ॲडिशन होणार आहे -5 द होल स्क्वेअर +7 -3 आहे ची पण ॲडिशन होणार आहे 7 + 3 काय होणार आहे 10 सो 10चा स्क्वेअर. आता या ठिकाणी 5चा स्क्वेअर आहे 25 प्लस 10चा स्क्वेअर आहे 100 इज इक्वल टू 125. आता 125 तुम्ही कसं बाहेर काढू शकता तर 25 5 125 म्हणजे 5√5. सो हे आहे आपलं थर्ड इक्वेशन हे आहे आपलं सेकंड इक्वेशन आणि हे आहे आपलं फर्स्ट इक्वेशन. सो फ्रॉम फर्स्ट सेकंड आणि थर्ड इक्वेशन असे दोन नंबर्स म्हणजे या ठिकाणी एकतर कोणते पण दोन नंबर्स जेव्हा आपण ॲड करू तेव्हा आपल्याला तिसरा नंबर मिळाला पाहिजे. आता या ठिकाणी थर्ड नंबर कोणता मोठा आहे तर 6√5 मोठा आहे. म्हणजे जेव्हा आपण फर्स्ट इक्वेशन आणि लास्ट इक्वेशन जेव्हा आपण ॲड करू तेव्हा आपल्याला हे जे आहे तर ते मिळायला पाहिजे. सो या ठिकाणी आपण पाहूया फ्रॉम 1 and 3. सो या ठिकाणी 1 काय आहे √5 आहे प्लस 5√5 यू विल गेट 6 कारण ह्याचं 1 आणि याचं 5 6√5. ओके सो तुम्हाला 6√5 मिळालेला आहे. याचाच अर्थ डिस्टन्स बिटवीन AB प्लस डिस्टन्स बिटवीन AC हे आहे डिस्टन्स बिटवीन AC इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन BC आलेला आहे. याचा अर्थ पॉईंट्स A, B and C आर कोलिनियर. ओके सो इन दिस वे तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. तर जस्ट फक्त तुम्हाला बघायचं की कोणत्या पण दोन पॉईंट्सची बेरीज ही तिसऱ्या पॉईंटच्या बेरीज इतपत आली पाहिजे आणि जर तसं येत असेल तर ते पॉईंट्स कोलिनियर असतात, जर तसं येत नसेल तर ते पॉईंट्स कोलिनियर नसतात. ओके सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केलं आहे. आता यानंतर आपण पाहणार आहोत यातील सेकंड सब क्वेश्चन. नंतर आता आपण पाहतोय सेकंड सब क्वेश्चन. पॉईंट एलचे कोऑर्डिनेट्स आहेत -2, 3. पॉईंट एमचे कोऑर्डिनेट्स आहेत 1, -3 आणि पॉईंट एनचे आहेत 5, 4. ओके सो जसं की आपण यादीच्या एक्झाम्पलमध्ये केलं होतं 2-2 पॉईंट्समधला डिस्टन्स फाइंड आउट केला होता त्याच पद्धतीने करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट LB x1, y1 ते तुम्हाला सेंटेन्स पूर्ण लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट MB x2, y2 आणि आता या ठिकाणी x1 काय आहे y1 काय हे पण तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर मी डायरेक्ट स्टार्ट करते कारण तुम्हाला काय लिहायचं आहे ते आता पूर्ण त्याची ओळख झालेली आहे. सो या ठिकाणी x2 काय आहे सो इथे 1 - -2 द होल स्क्वेअर. त्याच्यानंतर पुढे लिहायचं आहे इथे y2 - y1. आता y2 काय आहे या ठिकाणी तर -3 आहे y1 काय आहे 3 द होल स्क्वेअर. सो आता इथे 1 - -2 आहे मायनसचं प्लस होईल. सो 1 + 2 काय होणार आहे 3 होणार आहे 3चा स्क्वेअर प्लस मायनस काय होणार आहे या ठिकाणी मायनस प्लस होणार आहे. सो -3 म्हणजेच काय -6 द होल स्क्वेअर. आता या ठिकाणी 9 + 6चं येणार आहे 36. तुम्ही जर 9 आणि 6 ॲड केला तर या ठिकाणी तुम्हाला 45 मिळेल. आता 45 कोणाचा स्क्वेअर नाही आहे सो या ठिकाणी तुम्ही याची फोड करू शकता म्हणजेच 15 × 45 येतं. सो 15ची 3 × 5 × 3 म्हणजे या ठिकाणी 3 येईल बाहेर आणि आतमध्ये येईल 5. अशा पद्धतीने डिस्टन्स बिटवीन LM आलेला आहे 3√5. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला लिहायचं आहे लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट MB x1, y1 आणि NB x2, y2. मग x1 कोण आहे y1 कोण आहे ते पण लिहायचं आहे. सो डिस्टन्स बिटवीन M, N इज इक्वल टू x2 आहे 5 -1 द होल स्क्वेअर. या ठिकाणी येणार आहे +4 -3 द होल स्क्वेअर. ओके सो 5मधून 1 गेले राहणार आहेत 4चा स्क्वेअर प्लस या ठिकाणी 7 -3 आहे मायनस प्लस होणार आणि या ठिकाणी 4 + 3 = 7 स्क्वेअर. ओके सो 4चा स्क्वेअर येणार आहे 16 + 49. 16 आणि 49 जेव्हा तुम्ही ॲड कराल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी येईल 5 आणि 6 65 कोणाचाही स्क्वेअर रूट नाही आहे. जर तुम्ही 65ला स्प्लिट करायला घेतलं तर 13×5 = 65 13 आणि 5 येईल ते पण कोणाचे स्क्वेअर नाही आहेत त्याच्यामुळे आपण 65ला असंच ठेवूया. त्याच्यानंतर हे आलेलं आहे डिस्टन्स बिटवीन M आणि N. याला तुम्ही नंबरिंग करू शकता. हा आहे फर्स्ट हा आहे सेकंड. आता सेम तुम्हाला घ्यायचं आहे L आणि Nचं. या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ LB x1, y1 आणि NB x2, y2. ओके सो डिस्टन्स बिटवीन LN इज इक्वल टू x2मधून x1 गेले म्हणजेच 5मधून -2 जर गेले तर या ठिकाणी काय येईल ते तुम्हाला लिहायचं आहे आणि y2 - y1 म्हणजेच 4 - 3. सो आता या ठिकाणी 5 + 2 काय होतं 7 स्क्वेअर -4मधून जर 3 गेले काय राहणार आहे 1. सो या ठिकाणी फक्त 1चा स्क्वेअर. आता या ठिकाणी 7चं स्क्वेअर 49
-1चा स्क्वेअर 1च येणार आहे. सो 49मधून जर 1 गेले तर या ठिकाणी 1चा स्क्वेअर तुम्ही केला तर प्लस होईल या ठिकाणी. ओके, कारण जेव्हा एखाद्या नंबरचा आपण स्क्वेअर करतो तेव्हा तो प्लसमध्ये जातो. सो 49 + 1 जर तुम्ही केलं तर या ठिकाणी येणार आहे 50. 50ची तुम्ही फोड करू शकता. 25 दुणे 50. 25चा जो 5 आहे म्हणजे 25चा जो स्क्वेअर रूट आहे ते तुम्ही बाहेर घेऊ शकता आणि 2ला आतच ठेवायचं आहे. सो हे आलेलं आहे आपलं थर्ड इक्वेशन, सेकंड इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन. ओके, तिन्ही पण इक्वेशन आपल्याला मिळालेली आहेत. आता यामधलं जे सगळ्यात मोठं इक्वेशन आहे ते इक्वल टू यायला पाहिजे 2 इक्वेशनची बेरीज. पण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सगळ्यात मोठं जे इक्वेशन आहे या ठिकाणी तर ते आहे √60. बट जर आपण 5√2 आणि 3√5 जर ॲड करायला घेतलं तर ते ॲड होणार नाही. त्याच्यामुळे हे जे तिन्ही पण पॉईंट्स आहेत तर ते नॉन कोलिनियर पॉईंट्स आहेत. म्हणजे फ्रॉम 1, 2 अँड 3 पहिलं लिहायचं आहे 3√5 प्लस तिसरं लिहायचं आहे 5√2 इज नॉट इक्वल टू √65. सो देअरफॉर डिस्टन्स बिटवीन LM प्लस डिस्टन्स बिटवीन हा कोणाचा आहे LNचा आहे इज नॉट इक्वल टू डिस्टन्स बिटवीन MN अँड देअरफॉर पॉईंट्स L, M अँड N आर नॉन कोलिनियर. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. सो तुम्ही हा फर्स्ट पार्टचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याच्यानंतर आता आपण पाहतोय सेकंड पार्ट. त्याच्यानंतर आता आपण पाहतोय थर्ड पार्ट. ओके, सो 3 पार्ट्समध्ये हे गणित जे आहे ते कंप्लीट झालं आहे. या ठिकाणी तुम्ही Lचे कोऑर्डिनेट्स पुन्हा एकदा इथे लिहू शकता लिहायचे असतील तर. त्याच्यानंतर आता आपण पाहूया यातीलच थर्ड सब क्वेश्चन. थर्ड सब क्वेश्चनमध्ये जे सगळे पॉईंट्स आहेत त्यांचे आपण कोऑर्डिनेट्स या ठिकाणी लिहिणार आहोत. पहिला पॉईंट आहे आरचे कोऑर्डिनेट्स आहेत 0,3. दुसरा कोऑर्डिनेट आहे डी, त्याचे दुसरा पॉईंट आहे डी, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 2,1. तिसरा पॉईंट आहे एस, कोऑर्डिनेट्स आहेत 3,-1. तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी लिहायचं आहे लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ RB x, y, आणि रेट द कोऑर्डिनेट्स ऑफ DB x2, y2. ओके, x1, y1 आणि x2, y2. सो देअरफॉर डिस्टन्स बिटवीन RD इज इक्वल टू, खूप फास्ट होत असेल तर व्हिडिओचं स्पीड तुम्ही कमी करू शकता. या ठिकाणी x2 आहे 2 मायनस x1 आहे 0 द होल स्क्वेअर प्लस y2 आहे 1 मायनस y1 आहे 3 द होल स्क्वेअर. आता या ठिकाणी 2चं स्क्वेअर येणार आहे 4, कारण 0चं आपण स्क्वेअर वगैरे काही केलं तरी उत्तर 0च राहणार आहे. प्लस 1मधून जर 3 गेले उरणार आहेत -2. -2चा आपण स्क्वेअर केला तर येणार आहे आपल्याला 4. ओके, तुम्ही ते मधल्या स्टेप्स करू शकता कारण मधल्या स्टेप्स तुम्हाला माहिती आहेत त्या तुम्ही करू शकता. आता या ठिकाणी 4 आणि 4 होणार आहे 8. √8 आलेला आहे, परंतु √8 कोणाचाही रूट नाही आहे. सो आपण 4 × 2 करूया. 2 √2 येणार आहे आपलं फर्स्ट डिस्टन्स बिटवीन RD. आता आपण घेऊया डिस्टन्स बिटवीन DS. तुम्हाला लिहायचं आहे की डीचे पॉईंट्स आहेत x1, y1 आणि एसचे पॉईंट्स आहेत S2, y2. ओके, x2, y2. आता या ठिकाणी x1 कोण आहे, y1 कोण आहे ते पण तुम्ही इथे खाली लिहू शकता. सो डिस्टन्स बिटवीन DS इज इक्वल टू √. या ठिकाणी x2 कोणता आहे 3, x1 कोणता आहे 2 मायनस y2 आहे 1 मायनस 1 द होल स्क्वेअर. ओके, सो 3मधून 2 गेले राहिले 1चं स्क्वेअर. या ठिकाणी तुम्हाला मधली स्टेप्स मी लिहिल्या नाहीत, तुम्हाला माहिती आहे तुम्ही लिहू शकता. मायनस मायनस या ठिकाणी ॲडिशन होणार आहे. ॲडिशनमध्ये पण साईन तेच राहणार आहे, मायनसच राहणार आहे. सो या ठिकाणी 1चा स्क्वेअर 1 मायनस 4चं स्क्वेअर 2चं स्क्वेअर 4. 1मधून जर 4 गेले उरणार आहेत 3. परंतु या ठिकाणी जर आपण स्क्वेअर करतोय तर साईन मात्र दोघांचं मायनस मायनस प्लस होणार आहे. सो 4 आणि 1 5 राहतील, 5 राहतील इथे. ओके, सो त्याच्यानंतर आता आपण पाहतोय नेक्स्ट जे की आहे डिस्टन्स बिटवीन R आणि S. इथे तुम्हाला पुन्हा एकदा लिहायचं आहे की Rचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, Sचे कोऑर्डिनेट्स काय आहेत. त्याच्यानंतर पुन्हा x2 मायनस x1. आता या ठिकाणी आपण x1, y1 जे आहे तर ते Sला पकडणार आहोत आणि x2, y2 जे आहे तर ते आपण Rला पकडणार आहोत. सो या ठिकाणी आपण x2 मायनस x1 म्हणजेच 0 मायनस 3 जे आहे तर ते घेणार आहोत द होल स्क्वेअर. मायनस या ठिकाणी पुन्हा एकदा -1 आहे, त्याचबरोबर -3 आहे द होल स्क्वेअर. आता या ठिकाणी तुम्ही 0 नाही घेतलं तरी पण चालणार आहे. सो 0 तुम्ही या साईडला घ्या कारण आपण इकडे उलटे घेतले. 0 इथे घ्या, इथे 3 घ्या. हां, सो 3मधून 0 घेतला तर 3चा स्क्वेअर मायनस या ठिकाणी पण प्लस होणार आहे. सो मायनस मायनस प्लस झाल्यानंतर 4 -4 द होल स्क्वेअर.
आता या ठिकाणी 3चा स्क्वेअर लिहायचा आहे. 3चा स्क्वेअर येतो 9, मायनस मायनस प्लस होणार आहे आणि 4चा स्क्वेअर घ्यायचा आहे 16. सो 9 + 16. जेव्हा तुम्ही 9 + 16चे ॲडिशन कराल तर तेव्हा तुम्हाला मिळेल 25. 25चं अंडररूट येणार आहे 5. सो डिस्टन्स बिटवीन RS आलेला आहे 5. याला 3rd नंबर द्यायचा आहे, याला 2nd नंबर द्यायचा आहे, याला 1st नंबर द्यायचा आहे. आता जर आपण पाहिलं तर कोणाचे पण दोघांचे ॲडिशन तिसऱ्या इतपत यायला पाहिजे. सगळ्यात मोठा नंबर आहे हा. सो 2√2 फ्रॉम 1 to 3 तुम्हाला ते लिहायचं आहे, प्लस √5 इज इक्वल टू यायला पाहिजे 5. बट ते येतं आहे का? नाही येतं आहे. सो इज नॉट इक्वल टू 5. आता 2√2 कोण आहे? डिस्टन्स बिटवीन R, D प्लस √5 कोण आहे? डिस्टन्स बिटवीन D, S इज नॉट इक्वल टू डिस्टन्स बिटवीन R, S. सो देअरफॉर R, D and S are known collinear points. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करणार आहोत. सो हा आहे फर्स्ट पार्ट. फक्त या ठिकाणी ज्याचा आपण x1 आधी घेतो त्याचंच ज्याचा आपण जे आधी घेऊ, म्हणजे सपोज की या ठिकाणी आपण x1 y1 जे आहे तर ते s कॉर्डिनेट्सला पकडलेलं आहे आणि x2 y2 जे आहे तर ते r कॉर्डिनेट्सला पकडले. सो जे आधी घेऊ तेच दोघांमध्ये पण घ्यायचं आहे. इथे जर आपण x1 आधी घेत असू तर या ठिकाणी पण आपल्याला x1 किंवा y1च आधी घेणं गरजेचं आहे. ओके, सो आता यानंतर आपण पाहणार आहोत फोर्थ एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पलमधले जे कॉर्डिनेट्स आहेत तर ते आधी आपण लिहून घेऊया. P आहे -2, 3, Q आहे 1, 2 आणि R आहे 4, 1. सो तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे लेट द कॉर्डिनेट्स ऑफ P बी x1. लिहायचं आहे या ठिकाणी लेट द कॉर्डिनेट्स ऑफ Q बी x2 y2. ओके, सो या ठिकाणी x1 काय आलेला आहे -2, x2 काय आलेला आहे 1, y1 काय आलेला आहे 3 आणि y2 काय आलेला आहे 2. सो डिस्टन्स बिटवीन P आणि Q इज इक्वल टू x2 मायनस x1 म्हणजेच -2 प्लस घ्यायचं आहे या ठिकाणी y2 - y1 म्हणजे 2 - 3 द होल स्क्वेअर. आता या ठिकाणी 1 + 2चं काय होणार आहे? 3च होणार आहे. सो 3चा स्क्वेअर प्लस 2मधून जर 3 गेले काय राहणार आहेत? -1चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर येणार आहे 9 प्लस -1चा स्क्वेअर येणार आहे 1च. -1चा असो किंवा 1चा असो स्क्वेअर 1च येणार आहे. 9 + 1 10. इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट आता आपण Q आणि R घेणार आहोत. सो या ठिकाणी कॉर्डिनेट्स ऑफ Q इज इक्वल टू x1 y1 आणि कॉर्डिनेट्स ऑफ R इज इक्वल टू x2 y2. सो आता या ठिकाणी x1 काय आहे? 1 आहे. x2 काय आहे? 4 आहे. त्याच्यानंतर y1 आहे 2 आणि y2 आहे 1. ओके, सो पुन्हा एकदा या ठिकाणी या ठिकाणी होतं डिस्टन्स बिटवीन QR इज इक्वल टू x2 - x1 द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 द होल स्क्वेअर. आता या ठिकाणी 4मधून जर 1 गेले तर काय राहणार आहे? 3 राहणार आहेत. या ठिकाणी 1मधून जर 2 गेले तर -1 राहणार आहे. ओके, सो या ठिकाणी 4मधून जर 1 गेला तर आपण लिहिणार आहोत 3चा स्क्वेअर प्लस 1मधून जर 2 गेला तर -1चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर येणार आहे 9 प्लस -1चा स्क्वेअर येणार आहे 1च. या ठिकाणी √10 आलेला आहे सेकंडचा आन्सर. फर्स्ट आणि सेकंड सेम आहे. थर्ड आपण पाहतोय P आणि R. सो या ठिकाणी लेट द कॉर्डिनेट्स ऑफ R तुम्ही घेऊ शकता x1 y1, कॉर्डिनेट्स ऑफ P तुम्ही घेऊ शकता x2 y2. सो x1 आहे 4, x2 आहे -2, y1 आहे 1, y2 आहे 3. सो परत एकदा या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन RP किंवा PR इज इक्वल टू x2 - x1 म्हणजेच -2 - 4. ओके, -2 - 4 आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे कारण आपण x2 कोणाला पकडलेला आहे? जे Pचे कॉर्डिनेट्स आहेत त्यांना आपण x2 पकडलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी प्लस करणार आहोत y2 म्हणजे जे पण Pचे कॉर्डिनेट्स आहेत त्यांना आपण y2 घेतलेला आहे. सो y2 आहे 3 - 1 द होल स्क्वेअर. ओके, आता आपण यांची ॲडिशन करणार आहोत. वजा अधिक होणार आहे परंतु -6च राहणार आहे. -6चा स्क्वेअर राहणार आहे आणि प्लस 3मधून 1 गेले 2चा स्क्वेअर राहणार आहे. सो 36 + 4 36 आणि 4 होणार आहे 40. सो या ठिकाणी येणार आहे 40. आता 40 पण कोणाचं स्क्वेअर नाही आहे. सो एकतर या ठिकाणी तुम्ही 8×5 40 घेऊ शकता पण 8 आणि 5 पण कोणाचं स्क्वेअर नाही आहे. सो तुम्हाला असे नंबर्स घ्यावे लागतील की जे ऑलरेडी कोणाचे तरी स्क्वेअर्स आहेत. सो आपण 2नेच करूया. 2 × 2 4, 4 10s are 5 × 2. ओके,
सो आता या ठिकाणी डबलवालं कोण आलं आहे 2 आलं आहे. सो एका 2ला बाहेर काढूया, आतमध्ये राहील 5 × 2 10. सो अशा पद्धतीने हे आलेलं आहे तिसरं. आता दोघांचे ॲडिशन करून तुम्हाला थर्ड मिळवायचं आहे. या तिघांपैकी मोठं कोण आहे, हे मोठं आहे. सो फ्रॉम 1, 2 and 3 √10 प्लस √10 इज इक्वल टू काय मिळणार आहे 2 √10. म्हणजेच या ठिकाणी हे तिघं कसे आहेत, कोलिनियर पॉईंट्स आहेत, कारण दोघांचे ॲडिशन तिसरं मिळतं आहे आपल्याला. सो देअरफॉर डिस्टन्स बिटवीन PQ प्लस डिस्टन्स बिटवीन हे कोणतं आहे QR आहे इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन RP आलेला आहे. सो देअरफॉर पॉईंट्स PQ and R आर कोलिनियर पॉईंट्स. ओके, लिनियर. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केलेलं आहे. आता यानंतर आपण पाहणार आहोत आपला पुढचा प्रश्न, जो की आहे तिसरा प्रश्न.